नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी। बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 8 जानेवारी पंचशील धम्मध्वजा दिनानिमित्ताने तिवसा येथील आनंदवाडी परिसरात पंचशील धम्मयात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज सकाळी 10 वाजता धम्मशांती संदेश रॅली काढण्यात आली। ही रॅली संपूर्ण गावातून अत्यंत शिस्तबद्ध समता सैनिक दल युवक युवतींनी यात सहभागी होऊन शांतीचा संदेश दिला। यावेळी पंचशील धम्मयात्रा आनंदवाडी परिसरात समता सैनिक दल यांनी धम्मध्वजाला मानवंदना दिली। गेल्या 25 वर्षापासून तिवसा येथे बौद्ध संस्कृती प्रचार प्रसार व संस्कार बहुउद्देशीय समिती तिवसाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 8 जानेवारी जागतिक धम्मध्वजानिमित्त 3 दिवसीय 6, 7 व 8 जानेवारीला पंचशील धम्मयात्रेचे आयोजन करण्यात आले असून विदर्भात ही एकमेव यात्रा असून 6 ते 8 जानेवारीपर्यंत ही यात्रा भरविली जात असून या ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात येते। आज सकाळी 10 वाजता तिवसा येथील डॉक्टर आंबेडकर सभागृहापासून या शांती संदेश रॅलीची सुरुवात करण्यात आली। नंतर या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। यावेळी समता सैनिक दलाने यात्रा परिसरातील धम्मध्वजाला मानवंदना दिली। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमासाठी राज्यभरातून लाखो भीमसैनिकांची उपस्थिती होती, ज्यामध्ये समता सैनिक दल मुर्शी आर्वी हे 2 दल या शांती संदेश रॅलीमध्ये उपस्थित होते। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती, पंचशील व्यायाम प्रसारक मंडळ तिवसा, पंचशील महिला मंडळ लुंबिनी नगर, पंचशील मंडळ पेटपुरा, अशोकनगर तसेच तालुक्यासह जिल्ह्यातील उपासक उपासिका हजारोच्या संख्येने उपस्थित होते। यात्रेचे आयोजन नियोजनासाठी बौद्ध संस्कृती प्रचार प्रसार व संस्कार बहुउद्देशीय समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र। सुनील गोरमाडे, अमरावती ब्युरो चीफ। पंचशील धम्मयात्रा तिवसा यांचे आयोजन 2003 सालापासून करण्यात येते। या यात्रेमध्ये सर्व समाजाचे, सर्व पक्षाचे व सर्व सामान्य लोकांचं व्यासपीठ आहे आणि सर्वसामान्य लोकांमधून इथं सांस्कृतिक कार्यक्रम, आपले कलागुणात्मक व कलागुणात्मक असलेले व्यक्तीचे कार्यक्रम, गुणगौरव करण्यात येतो। तसेच या विभागामध्ये जे गुणवंत विद्यार्थी जे नोकरी लागले यांचा सहपरिवार सत्कार करण्यात येतो। या कार्यकर्ता या आमच्या परिसरातील जे कर्मचारी वर्ग आहेत, जे राजकारणी आहेत, जे सामाजिक काम करतात, ते वर्ग आहे, यांचा आमचा मोलाचं सहकार्य लाभते। त्या सहकार्यामधून व त्यांच्या वर्गणीमधून किंवा आर्थिकतेमधूनच व मानधनामधून आम्ही हा प्रोग्राम करतो। जय भीम। मी अनिल रामजोत थूल, नगरसेवक, तिवसा नगरपंचायत। गेल्या 22 वर्षापासून इथे जे चालू आहे पंचशील धम्मयात्रा, त्याप्रमाणे आजही इथं आम्ही लोकांकडून म्हणजे त्यांचा जो वाटा जे यामध्ये तर आम्ही तो सर्व जमा करून ह्या कार्यक्रम आम्ही घेत आहे। आणि इथे जे आम्हाला लोकांचे सहकार्य लाभते, यामध्ये फक्त निवड फक्त एका समाजाचा नाही तर गावातील सर्व लोकांचा यांना सहभाग आहे, सर्व समाजाचा सहभाग असतो। आणि पण मला एक असं दुःख वाटते की ज्याप्रमाणे या तालुक्यामध्ये जो ब दर्जा किंवा अ दर्जा जो प्राप्त केलेला आहे प्रत्येक जे सामाजिक स्थळ आहे, त्याप्रमाणे समजा हे पण समजा एक सामाजिक स्थळच आहे। यांना समजा 22 वर्षांमध्ये हे चालू आहे, पण इथे कोणी आजपर्यंत प्रयत्न केलेला नाही आहे का याला एखादा कोणता दर्जा मिळाला पाहिजे। तर माझी अशी विनंती आहे की हे जे राजकीय लोक आहे यांना इथे काहीतरी प्रयत्न करून यांना एखादा दर्जा मिळून यावा, जेणेकरून जे काही विकास कामं आहे ते करता येईल।
आणि लोकांच्या सुखसुविधासाठी त्याचा फायदा होईल. श्रावणजी मुंद्रे, भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्याचा अध्यक्ष. तद्वतच या आपल्या पंचशील धम्मयात्रा बौद्ध प्रसार आणि प्रचार समितीचा संचालक सहसचिव आहे. 2003 पासून तर 2026च्या या कालखंडापर्यंत पंचशील धम्मयात्रेचा ह्या आयोजन नियोजन मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि पर्वाने केल्या जाते. परंतु हे आयोजन नियोजन पंचशील धम्मयात्रा नेमकी आहे तरी काय, म्हणजे कोण्या पद्धतीनं निर्माण झाली, तर 1 जानेवारी 1880 श्रीलंका येथे धम्मपरिषदच्या माध्यमातून या ध्वजाची निर्मिती झाली. आणि ही निर्मिती होत असताना बौद्धासाठी एक झेंडा असणं गरजेचं आहे, म्हणून भिक्खू संघ आणि विद्वानाच्या पंडिताच्या संगतीमध्ये या जागतिक बौद्ध धम्माच्या ध्वजाला 1 जानेवारी 1880 मध्ये मान्यता मिळाली. आणि तेव्हापासून या ध्वजाचा मोठा उत्साहाने 1 जानेवारी धम्मध्वज म्हणून साजरा केला जातो. आणि ही कल्पना तिवशावासियांना 2003 पासून प्राप्त झाली. आणि तेव्हापासून आम्ही कमिटी, समाज, इतरत्र बहुजन समाज या सर्व समाजाच्या घटकापासून धम्मदेशना प्रबोधनात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सेक्टरचा भाग म्हणून प्रत्येकाला चालना दिल्या जाते. इतवतच आंतरराष्ट्रीय स्थळाशी जसे दादाने थोलभाऊने आता सांगितलं की इतरत्र या स्थळाला म्हणजे जो दर्जा मिळाला पाहिजे तो मिळाला नाही, ही खरोखर दुःखाची बाब आहे. आम्ही बौद्ध बांधवाच्या समाजाच्या घटकात एकत्रित असल्यामुळे कुठेतरी आम्हाला मागं टाकल्या जात आहे असं वाटतं. परंतु धीरारीनं आणि विश्वासानं मी राजकीय दृष्टिकारांना एवढंच सांगू शकेल की आमच्यावर सुद्धा लक्ष असावं, आम्हाला सुद्धा त्या समाजाच्या घटकामध्ये सामावून घ्यावं, आम्हाला सुद्धा न्याय द्यावा. नमो बुद्धाय, जय भीम. पंचशील ध्वज दिनानिमित्त सर्व भारतीय वाशांना पंचशील धम्मयात्रातर्फे बौद्ध प्रसार प्रचार समितीतर्फे या कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय गौतम नागदेवते साहेब, याचप्रमाणे या कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिलजी थुल साहेब, या कमिटीचे सचिव सन्माननीय सुदर्शनजी यावले साहेब, या कमिटीचे कोषाध्यक्ष सन्माननीय मिलिंद यावले साहेब, या कमिटीचे सदस्य सन्माननीय आमचे मोठे बंधू सतीशदादा यावले साहेब, या कमिटीचे कार्यकर्ते शरद बरानपुरे, आशिष ढोले, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ युनिटर जे धम्माचं दान आर्थिक म्हणून मोठे दान करतात असे संजयजी दलाल, रवींद्रजी खाक्षे, प्रथमजी काळे, याचप्रमाणे संजयजी दंदे आणि कुलदीप दादा गडलिंग, सिलवंत सोनटक्के, याचप्रमाणे युवा उद्योजक बाबारावजी सोमकोर दादा आणि देवानंदजी डोळस, ही सर्व टीम आम्हाला सामावून घेतात आणि मोठ्या उत्साहाने आम्हाला धीर देतात. यांच्याच बळावर, निडळाच्या घामाने, मेहनतीच्या बळावर हा उत्सव आणि समाजिक दृष्ट्या पूर्ण करतो. नमो बुद्धाय, जय भीम. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज 365 मध्ये महाराष्ट्रातील बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये. धन्यवाद.